हॅलो हाय नमस्कार मित्रांनो. एंटरटेनर प्रवीण अंगरे ह्या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहीतच आहे, चला नाटक बघूया ह्या आपल्या सदराखाली आपण रोज एका नवीन नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जातोय, त्यांच्या नाटकाबद्दल जाणून घेतोय आणि अंधारातले तारे ह्या आपल्या सदराखाली आपण त्यांच्या कलाकारांशी बोलतोय आणि हे सगळं करणारच आहोत. पण त्याआधी ज्यांनी ज्यांनी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल त्यांचे खूप 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 थँक्स, आणि ज्यांनी ज्यांनी अजून सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी प्लीज 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 ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपले हे सगळे व्हिडिओ प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोचतील, आपले हे नाटकं प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोचतील. आणि मुख्य म्हणजे आपले हे अंधारातले तारे, हे कलाकार जे आहेत, जे इतक्या वर्षांचा अनुभव आहे त्यांच्याकडे, इतके वर्ष काम करत आहेत रंगभूमीवर, ते सगळेजण तो प्रत्येक कलाकार प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचेल. तर मग चला आज जाणार आहोत मोया कलामंचच्या ब्लॅक होल या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी. आपण त्या तालमीला भेट देणार आहोत, त्यांच्या कलाकारांशी बोलणार आहोत, नाटकाबद्दल जाणून घेणार आहोत, लेखक दिग्दर्शकांचं काय म्हणणं आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मग चला ब्लॅक होल या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जाऊया. चला. नाही म्हणजे ती एवढी हिट झाली की लोकशक्ती पार्टीने मला मेंबरच करून घेतलं आणि आता अखिल भारतीय महिला संघटनेची अध्यक्ष पण केले मला. यावर्षी तिकीट पण मिळेल. अरे वा, म्हणजे पुढे मंत्री होणार बहुतेक. काय चाललं? अरे राघवेंद्र, ते सध्या नवीन नवीन हिरोईन तुझ्यावरती गोळा करते ते चालते तुला. ही पण आपली. समजलं. तुम्हाला कशाला ठेवलं मी? काय करता तुम्ही? काय एवढा खर्च तुमच्यावर करू? तुम्हाला एवढे पैसे देऊ? पण बदली झाली आहे, त्यांच्या जागी कोणतरी दीक्षित नावाच्या मॅडम आल्या. अरे पण ते बी राघवेंद्र, प्रोड्युसर डिरेक्टर ऑफ कत्लेआम. Sir, the great producer director B. Raghavendra. Sir, please have a seat, please. Please, बसा ना, please. आता तुम्ही आपल्या चित्रपटाच्या स्क्रीनच्या तयारीवर एन्जॉय अँड चीअर अप फॉर कमिंग सक्सेस ऑफ आवर अपकमिंग फिल्म कत्लेआम. तू हे असल्या हिरोईनची कामं करायची नाहीस. पटेल अंकल, संत मीराबाई नाही तर जनाबाई पिक्चर काढा माणसं. असं नाही बेटा. मॅडम बोलू नका, नाहीतर माझ्या मॅडम माझ्यावर बोलतील. नाही चलेगी, नाही चलेगी. दीक्षित मॅडम, तुम्हाला कोपाडीला स्वैराजक दिसत नाही का? तुमच्या त्या नाकारतेपणामुळे लोक बिघडतायत. अश्लील लागतायत. बदलापूरची घटना पहा, कोलकाताची पहा. हा मुलगा माझ्या छेडखाण्यापासून पाठी लागलाय. काय? मुलीची छेड काढतोस? थिएटर मध्ये कॉर्नर सीट आणि आपण वन नाईट स्टँड नंतर पोलीस काय करणार माझा? तुला माहित नाही माझा बाप कोण आहे ते. आणि आजकाल गुन्हे करून सुटण्याचे हजारो मार्ग दाखवतात पिक्चर मध्ये. थेट जाऊया दीक्षित मॅडमच्या केबिन मध्ये आणि जाणून घेऊया घडलेला प्रकार. कारण करायला भाग पाडू नका. अहो सर, हे कुठेतरी थांबायला पाहिजे. मग त्यासाठी काहीही झालं तरी चालेल. मिस दीक्षित, तुम्ही लाच मागितली म्हणून तुमच्यावर डिपार्टमेंट इन्क्वायरी बसवावी लागेल. ते बदलायला पाहिजे. हे असं तर चालणार नाही. आता आपल्या बरोबर आहेत ह्या नाटकाचे दिग्दर्शक समीर चौरणकर सर. समीर सर, काय सांगाल? पहिलं तर मी विचारेन की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये कधीपासून आहात? तसं तर मी कॉलेजच्या वेळेपासूनच एकांकिका आणि याच्यात काम करायचो. पण नंतर व्यवसाय म्हणजे माझं प्रोफेशन्स करण्यासाठी थोडासा दुरावलं होतं. पण आवड माझी तेव्हापासून होतीच आणि ती हळूहळू म्हणजे करत राहिलो होतो. म्हणजे पुन्हा मी 2021 मध्ये नंतर पुन्हा अजित सरांबरोबर काम केलं. अजित भक्तन सरांबरोबर. आणि मग एकांकिका पण केल्या आमच्या ग्रुप्सतर्फे आणि आता हे नाटक करत आहे. छान. तर मग सर काय सांगाल ह्या नाटकाबद्दल? काय सांगाल? पहिलं तर मी विचारेन की ही संगीता कशी तुम्ही निवडली?
ही संहिता निवडण्यामागचं कारण काय? ही संहिता निवडण्यामागचं कारण हे होतं की आजकाल मी इंटरव्ह्यू पण काही बघितले की जे पालक असतात त्यांना आपल्या मुलांना टीव्ही दाखवताना किंवा मोबाईल दाखवताना थोडीशी धाकधूक वाटते, भीती वाटते. कारण कुठल्याही क्षणी कुठलाही इंटिमेट सीन येईल, काही एक्सपोज करणारे सीन असतात. आजकाल मान कापण्याचे सीन तर प्रत्येक पिक्चर मध्ये सर्रास झालेले आहेत. व्हायलन्स आणि ते लहान मुलं देखील बघत आहेत आणि त्यांची नजर मरत चाललेली त्या गोष्टीमुळे. तर कुठेतरी ह्या गोष्टींवरती अंकुश पाहिजे. तर कोण करू शकतं? तर त्यासाठी सेन्सॉर आहे. तर त्या अनुषंगाने मला हे सुचलं की आपण ह्याच्यावरती काहीतरी एक संदेशपर करूया आपण. छान. आणि नाटक हा एक माध्यमच आहे की लोकांच्या डोळ्यामध्ये अंजन घालण्याचं, जळजळीत की बाबा बघा बरोबर. काय चुका होत आहेत आपल्याकडून. बरोबर. तर हे दाखवण्याचं माध्यमच आहे आणि त्या माध्यमाचा तुम्ही चांगल्या प्रकारे वापर करताय, तर त्यासाठी खूप थँक्स आधी. आणि सर काय सांगाल की हे स्टारकास्ट एवढी आहे, तर हे सगळं जमवताना कसं काय तुम्ही? नाही, जमवताना आम्हाला शेडी म्हणजे प्रत्येक लोकांना म्हणजे काय काय जणांचे ग्रुप्स असे सेट्स असतात. आमचा हा जुना ग्रुप होता. अच्छा. आणि तेव्हापासून आम्ही सगळे मित्रमंडळी होतो आणि आम्ही करायचं ठरवलं की नाही आपल्याला यावर्षी काहीतरी करायचं आहे. मग त्या हिशोबाने मग थोडंसं ते जमत गेली भट्टी आणि मग नवीन मुलं देखील आमच्या या ग्रुपमध्ये जॉईन होत गेली आहे. म्हणजे आमचा एक मित्रच आहे ज्ञानेश्वर म्हणून, त्याच्या थ्रू पण आमच्याकडे बरेच कलाकार आले. बरोबर. नाही, मुलं थोडे मेहनती पण आहेत सगळी. आणि अकॉर्डिंगली समजा जास्त प्रेशराईज केलं तर की थोडंसं मग भीती येते. मग तो परफॉर्मन्स मध्ये प्रभाव पडतो. तो दिसतेच मग भीती. तर काय म्हणाल की ह्या सगळ्या राज्य नाट्य स्पर्धेच्या ह्या फॉर्मॅट बद्दल तुम्ही काय म्हणाल? कसा तुम्हाला फायदा होतोय, कसा इतरांना फायदा होतोय, कसा कलाकारांना आणि प्रेक्षकांना फायदा होतोय तुमच्या नजरेतून? राज्यनाट्य हा स्तुत्य एक हे आहेच आहे. तो एक जी ऍक्टिव्हिटी आहे राज्यनाट्याची, म्हणजे ते शासनाने जे केलेलं आहे ते खरोखर खूप कौतुकास्पदच आहे. कारण त्यामुळे नवीन रंगकर्मींना त्यांना प्रोत्साहन मिळतं की आपण जर आपल्याला काय सादर करायचं आहे तर आपल्याला एक रंग कुठेतरी एक हे पाहिजे. कारण कॉलेजचे एकांकिका आहेत, तर बाहेरचे जे ग्रुप्स वाले आहेत त्यांना जी करायची इच्छा असते ते कुठे करू शकतात. आणि 2 अंकी हा एक चांगला एक प्लॅटफॉर्म त्यांना मिळालेला आहे. आणि तेवढी ते गव्हर्नमेंट तेवढी सबसिडी पण सगळ्यांना देते. हा, म्हणजे माहिती आहे आणखीन मुळामध्ये राज्य नाट्य स्पर्धेतून कितीतरी नवीन कलाकार दरवर्षी घडत असतात. हो हो. तर ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि आपण म्हणजे म्हणता येईल की मराठी माणूस म्हणून आपल्याला एक अभिमानाची गोष्ट आहे की आपल्याला एक रंगमंच सरकार देतं. बरोबर बरोबर. ही एक खूपच मस्त छान गोष्ट आहे असं मला वाटतं. बरोबर. तर मग काय सांगाल प्रेक्षकांना, कसं आवाहन कराल या नाटकाला येण्यासाठी? प्रेक्षकांना मी हे म्हणेन की प्रेक्षकांनी आवर्जून ह्या नाटकाला यावं. कारण आमचा जो मेसेज आहे जो समाजासाठी तो जास्तीत जास्त पोहोचावा अशी आमची इच्छा आहे. हा, महत्वाचं हे आहे की प्रेक्षकच जर कमी आले किंवा नाहीत आले तर मग हा मेसेज आम्ही देऊन करणार काय ना? काय फायदा? म्हणजे 2 महिने 3 महिने रिहर्सल चालते, तालीम चालते, खूप मेहनत असते. प्रेक्षक येतात, त्यांना असं वाटतं की ठीक आहे, पण त्याच्या मागची जी मेहनत असते ती फक्त कलाकारांनाच माहिती असते. बरोबर. किती मेहनत आहे. आणि एक जण नाही तर त्याच्यासाठी 10-12 जण घटत असतात. म्हणजे कमीत कमी बरेचसे जण असे असतात की नोकरी धंदा सांभाळून करतात. मग राज्य नाट्य स्पर्धेमध्ये तारेवरची कसरत होऊन जाते त्यांना. म्हणजे असं नाही की आम्ही आहे आम्हाला पूर्ण वेळ आहे. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जेव्हा कलाकार करतात तेव्हा मोस्ट ऑफ त्यांना ही तारेवरची कसरत सांभाळायला. आणि महत्वाचं म्हणजे ह्या स्पर्धेतून मिळकत अशी काहीच नसते. नाही, बिलकुल पैशाच्या बाबतीत. हा, एक मनात आनंद आहे. आनंद, एकदम शांती एक, आणि कलाकारांची जी धडपड असते ती धडपड कलाकाराला राहू देत नाही. म्हणून ही राज्य नाट्य स्पर्धा जास्त खुलून येते. बरोबर. तर प्रेक्षकांना हीच विनंती आहे की प्लीज तुम्ही या नाटकाला आणि बघा. तुम्हाला खरंच काहीतरी खूप छान असं बघायला मिळणार आहे. हीच माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे. तर सर, तुम्हाला ह्या नाटकासाठी, ह्या प्रयोगासाठी आणि तुमच्या पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप 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 शुभेच्छा. थँक्यू, धन्यवाद. आता आपल्या बरोबर आहेत ह्या नाटकामध्ये खूप मुख्य कलाकार. सर, आपलं नाव? माझं नाव राजेश बाळकृष्ण जाधव. मी राजू जाधव म्हणून मला म्हणजे प्रेमाने सगळेजण बोलतात. त्याच्यामुळे मी या नाटकासाठी पण राजू जाधव असंच नाव हे केलेलं आहे. कारण राजेश आणि राजू म्हटलं की जरा
जवळचा माणूस वाटतो, आपुलकी वाटते. आपुलकी वाटते. आपलंसं वाटतं. त्याच्यामुळे मी आता बहुतेक ठिकाणी राजू म्हणूनच नाव हे करतो. छान. सर काय सांगाल कधीपासून आहात या क्षेत्रामध्ये? या क्षेत्रामध्ये तर आता आम्ही म्हणजे मोरियाची स्थापना झाली त्याच्या आधी पण 1-2 नाटकं मी बाहेरच्या ग्रुपमधून वगैरे केली होती. हम्म. पण एक 95 साली आमचे एक मित्र होते, त्यांनी आम्हाला जमवलं हम्म. आणि मग त्याच्यातून मोरियाची निर्मिती झाली. मोरिया कला मंचाच्या माध्यमातून आम्ही बरीच वर्ष एकांकिका, राज्यनाट्य स्पर्धा, राज्यनाट्याला पण 3-4 नाटकं केली आम्ही त्या म्हणजे 2000 सालापर्यंत, 2002 पर्यंत केली जातात. आणि पहिल्याच राज्यनाट्याला आता जे आपल्या बरोबर होते विद्याधर वारंगे, त्यांनी म्हणजे बेबंदशाही आम्ही केलं होतं, तर त्यांना कन्सोलेशन प्राइज पण आलं होतं त्या नाटकामध्ये. आणि या नाटकाचे जे लेखक दिग्दर्शक आहेत आता समीर चौडणकर, त्यांनी औरंगजेबाचा रोल केला होता त्याच्यामध्ये. आणि तसं म्हणजे बरीच वर्ष त्या म्हणजे आता जवळजवळ 25-30 वर्ष होत आली. 30 वर्ष हो. 95 ते आता 2025 म्हणजे हो, 30 वर्ष 30 झाली. वर्ष झाली. आणि खरंच सर म्हणजे तालमीच्या या रंगमंचावर तुमचा अनुभव तो दिसत होता. थँक्यू. तर काय सांगाल सर ह्या नाटकाबद्दल काय सांगाल? हे नाटक तुमच्या दृष्टीने काय आहे? आम्ही आता पाहिलंय लेखकाच्या दृष्टीने, कलाकारांच्या दृष्टीने, तर प्रत्येक कलाकार एकच नाटक असतं, मग प्रत्येक कलाकारासाठी ते नाटक वेगळं असतं. बरोबर. तर काय सांगाल तुमच्या? हे नाटक म्हणजे मुळात आधी सांगतो की कसं आहे, आता मोरियाचं आम्ही बरीच वर्ष आता म्हणजे मधल्या काळामध्ये सगळ्यांचा म्हणजे कोणी जॉब आणि हे सगळं सांभाळून त्याच्यामुळे बरीच वर्ष काही ऍक्टिव्हिटी आम्ही करत नव्हतो. म्हणजे इंडिव्हिज्युअल लेवलला आम्ही एखाद दुसरं नाटक म्हणजे मी पण 1-2-4 वर्षापूर्वी अजून 2-3 नाटकांमध्ये केलं, म्हणजे राज्यनाट्यालाच केलं, वेगवेगळ्या संस्थांमधून केलं. पण मोरियातून परत करायचं असं जेव्हा समीरने सांगितलं तेव्हा मग परत थोडस म्हटलं. आणि एक हे असतं की म्हणजे माझं थोडस असं आहे की मी मुळात याच क्षेत्रामध्ये मी काम करतो. म्हणजे नाटकं मी कमी केली आहेत, फार नाही केली, पण मी सिनेमा माध्यमामध्ये काम करतो, त्याच्यामुळे खूप अटॅचमेंट आहे. आणि जेव्हा हा विषय समीरने ऐकवला की सेन्सॉरवरती करायचं आहे आणि असा चांगला विषय आहे, तर तो विषय ऐकल्याच्या नंतरच तो अपील झाला. म्हणजे त्याने ते खूप चांगल्या पद्धतीने मांडले. बाकी आम्ही त्याच्यात अजून काही करेक्शन्स वगैरे करून म्हणजे सगळ्यांनी टीम वर्क करून खूप चांगलं, आणि समीरने पण त्याच्यामध्ये खूप चांगले बदल केले. आणि कसं जास्तीत जास्त रिअल वाटेल, म्हणजे हे नाटक म्हणजे आपल्याला कुठे म्हणजे बाकी जसं बरेचसे प्रकार आहेत नाटकांमधले तसं म्हणजे ठीक आहे, प्रत्येक नाटकाचा हे वेगळा असतो, म्हणजे अनुभव वेगळा असतो. पण हे नाटक सेन्सॉर वरती असल्याच्यामुळे आणि मला थोडासा तो विषय म्हणजे नेहमीचा असल्याच्यामुळे आणि काही या घटना माहिती आहेत म्हणजे काय होतं. आणि आपण जरी कितीही म्हटलं की लोकांना म्हणजे या नाटकामध्ये पण आहे एक वाक्य की कीर्तनाने समाज सुधारत नाही आणि तमाशाने बिघडत नाही, हे आपण कितीही म्हटलं तरी चित्रपटांचा प्रभाव लोकांवरती होतोच, चित्रपटांचा, नाटकांचा, सगळ्याचाच होतो. आणि त्याच्या दृष्टीने म्हणजे एक लोकांची जी मेंटॅलिटी, आयडियोलॉजी क्रिएट करण्यासाठी बरेचसे चित्रपट काम करतात, तो आपण आता अनुभवतो. हल्ली तर भरपूरच घेतो, म्हणजे अगदी कोणाची नावं घेत नाही मी, पण आता ज्या प्रकारचे चित्रपट चालू आहेत तर समाजावरती चित्रपटांचा प्रभाव पडतो आणि वाईस वर्सा, म्हणजे जे समाजात घडतं तेच चित्रपटांमध्ये समाजाचा चित्रपट नाटक जी आहे ती समाजाचा आरसाच आहे. येते. त्याच्यामुळे विषय तसा जरी जरा वेगळा हे वाटला की बाबा असा मी तरी असं नाही ऐकलेलं आहे की बाबा सेन्सॉरवरती वगैरे असं कोणी काही केलंय. म्हणजे असे बरेचशा लोकांचे आहेत त्याला म्हणजे जे अनुभव की कोणाला चांगले येतात, कोणाला वाईट येतात. पण एक आहे की पॉझिटिव्ह, म्हणजे या नाटकामध्ये पण तसंच हे ठेवलेलं आहे की बाबा जर का ठरवलं एखाद्याने तर आपण निश्चितच समाजात बदल होऊ शकतो. आणि तोच या नाटकाच्या माध्यमातून पण म्हणजे माझं जे काही कॅरेक्टर आहे ते त्या पद्धतीनेच त्यांनी डिझाईन केलेलं आहे की त्याला नंतर रिअलाइज होतं आणि मग तो
म्हणजे तशा याच्या पद्धतीने वळतो की बाबा सामाजिक याच्यावरती काही परिणाम होऊ नये अशा पद्धतीचे, म्हणजे जो बिझनेस माइंडेड माणूस आहे पण त्याला नंतर मग ते रिअलाइज होतं आणि तो काही घटना घडतात आणि काही मग तो घटना त्या- घडतात. हो, हो, आपण हो. जास्त त्याबद्दल बोलूया नको, प्रेक्षकांना हा, ते- एक ठेवूया. हा ते प्रेक्षकांनी नाटक तुम्ही स्वतः या आणि बघा काय नेमकं घडतंय आणि कसं हे कथानक वळतंय कुठच्या दिशेने. तर तुम्हाला एक अनुभव सांगतो सर. म्हणजे आपण आता बोललो त्याप्रमाणे मी आता अगोदर पण बोललो होतो की मी जेव्हा पहिलं नाटक केलं होतं तेव्हा आमचं असंच झालं होतं की घेऊया एक कॉन्ट्रोवर्शियल विषय काहीतरी घेऊया. तो विषय घेताना मला पटत नव्हता, तरी नाटक अरे काहीतरी आपण नजरेत येऊ लोकांच्या. बरोबर बरोबर. पण लिहिताना आणि ज्यावेळेस पहिलं पान लिहिलं त्यावेळेस तसं होतं, पण ज्यावेळेस शेवटचं पान लिहिलं तोपर्यंत मी पूर्णपणे कन्व्हिन्स झालो होतो की नाही हा विषय आला पाहिजे, करेक्ट करेक्ट. हा समाजात आला पाहिजे, माझ्या आयुष्यात आला पाहिजे हा विषय. बरोबर बरोबर. तर तेव्हा मी कन्व्हिन्स झालो की नाही नाटक सिनेमा जे काही आहे ते आपल्यावर प्रभाव पाडतच. आता माझ्या दृष्टीने तो सकारात्मक दृष्टीने झाला, तर बरोबर. तसा तो वाईट दृष्टीने पण होत असेल. हो हो निश्चितच. जो व्हायलन्स होतोय दाखवला हो जातोय, हो हो कित्येक गोष्टी दाखवल्या जात आहेत हो हो वाईट, ते होतच ते होतच. हा, हा, तर तो एक म्हटलं तर वाईस वर्षा तुम्ही म्हणत तसंच हा. की समाजाचा आरसाच आहे. हो हे हो नाटक जे आहे. घडतं तेच दाखवतो किंवा जे आपल्याला अवतीभोवती दिसतं तेच दाखवतो. आणि ते म्हटलं ना आता एवढ्या वर्षांनी नाटक करायला म्हणजे मध्ये मध्ये नाटक मुळात कसं आहे राज्यनाट्य स्पर्धा किंवा नाटक म्हटलं की वेळ द्यावा लागतो हो भरपूर. हो नाटक पण, म्हटलं तर हा तर वेळ द्यावाच लागतो आणि ते आपल्या व्यवसायामुळे वगैरे बऱ्याच जणांना शक्य होत नाही. पण एक सरकारचा हा खूप चांगला म्हणजे बरीच वर्ष आता 64वी राज्यनाट्य आहे. हो. तर आम्ही मला वाटतं 35वी नाही 34व्या राज्यनाट्याला उतरलो होतो आणि आता 64व्या वा. उतरतोय. तर ते एक चांगलं आहे. म्हणून म्हटलं कधी कधी ना असं होतं की बाबा एखादं नाटक केलं ना म्हणजे आपल्याला व्यवसायामुळे करता येत नाही, रेग्युलर आपण वेळ नाही देऊ शकत, पण एक म्हणजे रिफ्रेश व्हायला होतं. म्हणजे एक कलाकार म्हणून एक खूप हे होतं महत्वाचं की बाबा आपण एक नाटकामध्ये काम केलं. मी आता म्हणजे 2-4 वर्षात किंवा 4-5 वर्षात एखादं नाटक तरी करावं असं एक असतं की त्याच्यामुळे एक स्वतःला एकतर स्वतःमध्ये कॉन्फिडन्स येतो, आपले एक विचार करण्याची हे बदलते. म्हणजे असं माझा तो अनुभव आहे. मी त्याच्यासाठी नाटकामध्ये म्हणजे करतो. आणि स्पर्धेचं नाटक आहे त्याच्यामुळे कसं एखाद शो किंवा अगदी फायनलला गेलं 1-2-3 शो झाले म्हणजे व्यावसायिक करू शकत नाही आपण म्हणजे बाकीच्या गोष्टींमुळे तेवढा वेळ नाही देता येत. पण त्या दृष्टीने हे खरोखर खूप चांगलं आहे की राज्यनाट्य स्पर्धा की बाबा ज्याला करायचं आहे. तर माझं तर म्हणणं आहे की प्रत्येकाने निदान एखादं नाटक दरवर्षी किंवा 2-4 वर्ष आड तरी करावं या राज्यनाट्यामध्ये. श्रीराम लागूंचं एक वाक्य आहे, म्हणजे त्यांची एक मुलाखत होती, त्यामध्ये ते म्हणाले होते की मी 5 ते 6 आठवड्यातले 5-6 दिवस मी काम करतो, पण अभिनय मात्र मी नाटकामध्येच करतो, तो रविवारी एक दिवस. तर त्याने मी माझी सगळी कमी भरून काढतो. माझ्या आतमधलं जे काही आहे ते मी तिथे बाहेर काढतो. आणि नंतर 5-6 दिवस मग ते काय दखलून घेतल्यासारखं ते कॅमेरा समोर सगळं. पण ती एनर्जी एवढी पुरते ना म्हणजे मला वाटतं ती एनर्जी पूर्ण तुम्हाला म्हणजे एखाद्याला आयुष्यभर पुरते. पण निदान माझ्या बाबतीत तर निदान 5-10 वर्ष तरी म्हणजे खूप रिलॅक्स वाटतं आपल्याला. मुळात नाटक केल्याच्या नंतर खूप रिलॅक्स वाटतं. म्हणजे बाकीच्या गोष्टी होतात आपल्या बऱ्याचशा. आणि ती एक जी गंमत असते राज्य ह्याची सगळ्यांनी मिळून करायचं म्हणजे आपण हौशी लेवलला करतोय पण ते सगळ्यांनी मिळून करायचं त्याच्यामध्ये एक जी गंमत असते, मजा असते सगळंच, पण त्याची ते एन्जॉय करायला मिळतं. टीम एफर्ट जो असतो तो एक वेगळाच अनुभव देऊन जातो आयुष्यभर आणि त्या आठवणी आपल्याला आयुष्यभर पुरतात. तर हा एक खूप म्हणजे कलाकारांसाठी हा एक खूप वेगळाच अनुभव असतो नाटक करणं म्हणजे. बरोबर. तर सर काय सांगाल तुमच्या ह्या प्रेक्षकांना काय मिळणार आहे या नाटकातून? प्रेक्षकांना एक चांगला नाट्य अनुभव मिळेल. एक आपण जे काय बघतो जे म्हटलं ना चित्रपटांमध्ये समाजामध्ये जे काही चाललंय पण त्याच्याकडे एक बघण्याचा दृष्टिकोन मिळू शकतो चांगला की बाबा आपण काय घ्यायचं त्याच्यातून. म्हणजे सगळ्याच गोष्टी दाखवतात चित्रपटांमध्ये चांगल्या वाईट तुम्ही म्हणालात तसं, पण आपण पॉझिटिव्ह गोष्टी काय घेऊ शकतो किंवा आपण कसला म्हणजे अगदी बारीकच्या बारीक गोष्टीमधून आपण काय विचार करू शकतो अशा पद्धतीचा एक नाट्यानुभव चांगला या नाटकामधून मिळू शकतो.
खरंच. तर सर तुम्हाला ह्या प्रयोगासाठी आणि याच्या सर्व पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू थँक्यू. तर मित्रांनो, आता आपल्या बरोबर आहेत या नाटकातील एक कलाकार विद्याधर वारंगे. नमस्कार. तर सर काय सांगाल, किती वर्ष आहात या क्षेत्रामध्ये? या क्षेत्रात खूप पूर्वी होतो, मध्ये खूप मोठा गॅप झाला. नाटकाचे लेखक आणि दिग्दर्शक समीर चौडणकर यांच्या बरोबर आमचे काही मित्र परिवार होते. तो आमचा बराच 25 वर्षापूर्वीचा ग्रुप होता. त्यावेळेला आम्ही एकांकिका स्पर्धा, नाट्य स्पर्धा असे करत होतो. पण त्यानंतर कौटुंबिक जबाबदाऱ्या त्या सगळ्या आल्यामुळे त्याच्यापासून आम्ही कुठेतरी दुरावले गेलो. आणि आता समीरच्या मुळे म्हणा की आम्ही पुन्हा एकत्र येऊन काहीतरी कलाकृती सादर करण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. ते सगळं काही समीरच्या मुळेच होतंय असं म्हणायला हरकत नाही. नाही, तुम्ही प्रयत्न म्हणताय, पण हा प्रयत्न खरंच सफल होताना दिसतोय मला. मी आता तालीम पाहिली, खूपच छान अशी तालीम होत होती. तर ह्या नाटकाबद्दल काय सांगाल, म्हणजे तुमच्या नजरेतून हे नाटक काय आहे की जेणेकरून प्रेक्षकांना काय मिळेल या नाटकातून? समीरनी हे नाटक खूप छानच लिहिलंय. एक सामाजिक संदेश, जे काय आजकालच्या चित्रपटांमध्ये चालतं, अतिहिंसाचार, व्हायलन्स किंवा जे काय भ्रष्टाचार चाललेला आहे भारतामध्ये म्हणा किंवा देशामध्ये म्हणा, तर त्याच्यावर कुठेतरी आळा घालण्यासाठी हे थोडंफार लोकांपर्यंत पोहोचावं हा संदेश या नाटकामार्फत, हाच आमचा उद्देश आहे. तो आता कितपत सफल होतोय, लोक किती येत आहेत नाटक बघायला आणि त्यांच्यापर्यंत आमचा संदेश किती पोचतोय नाही, ते बघू आता. हे तर आहेच, आणि त्यासाठीच हा प्रयत्न आहे की हा व्हिडिओ, हे सगळी धडपड जी आहे या सगळ्या कलाकारांची, ही प्रत्येक प्रेक्षकापर्यंत पोहोचावी. प्रेक्षकांनी खरंच मनावर घ्या. आणि तुम्ही फक्त 15 रुपये तिकीट आहे म्हणून काही लोकांना वाटत असेल की दर्जा नाही, हा नाटकांना दर्जा नाहीये, पण तुम्ही येऊन बघा किती मोठ्या दर्जाची नाटकं असतात. ही व्यावसायिकच्या लेवलची नाटकं असतात आणि कलाकार सुद्धा व्यावसायिकच्या लेवलचे असतात. फक्त त्यांना काही एक प्रसिद्धी नसते. किंबहुना वेगवेगळे विषय घेऊन राज्य नाट्य स्पर्धेमध्ये बऱ्याच संस्था ज्या कमर्शियल नसतात, म्हणजे काही व्यावसायिक संघटना आहेत जशी की BST आहे, महानगरपालिका आहे, त्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा आमच्यासारख्या काही संस्था आहेत ज्या स्वखर्चाने हे सगळं करतायत, स्वकष्टाने करतायत, स्वतःची नोकरी धंदा सांभाळून करतायत. तर मायबाप रसिक प्रेक्षकांचा आम्हाला पाठिंबा हवाय, तुमचे कृपाशीर्वाद हवेत. तर एवढंच आवाहन करेन की तुम्ही नाटक बघायला या आणि आमचा जो काही सामाजिक संदेश आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय तो तुम्ही घेऊन जावा. धन्यवाद. खरंच सर, प्रेक्षक नक्की येतील आणि तुम्हाला ह्या प्रयोगासाठी आणि याच्या पुढच्या सगळ्या प्रयोगांसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. आता आपल्या बरोबर आहे ह्या नाटकातील एक कलाकार ज्ञानेश्वर गव्हाणे. तर ज्ञानेश्वर, काय सांगशील, अभिनय हौस आहे की काही करिअर करायचं आहे? दोन्ही पण, म्हणजे करिअर पण म्हणजे करायचं. कसं माहितीये, हाऊस म्हणजे कसं असतं, नाही आता घरी कामावरून आलोय, घरी पडून राहायचं, टीव्ही बघत राहायचं, त्यापेक्षा एखादा ग्रुप जॉईन करू, काही मजा मस्ती करता येईल वगैरे, अशी म्हणजे एक हौस असते लोकांची. पण जो आतमधली तळमळ असते ती खरंच एक असतं की नाही, मला नाटक करायचंय, नाटक करायचंय, आणि मग तो शोधायला लागतो कुठे होते. तर त्या अनुषंगाने मी विचारतोय की हौस आहे म्हणून करतोय की खरंच आतमधून काही करायचंय, करिअर करायचं आहे मध्ये, किंवा अजून तळमळ आहे आतून अभिनयाची? तळमळ तर आहे अभिनयाची, आणि हाऊस म्हणून नाही, म्हणजे मला हाऊस पण आहे त्या गोष्टीची आणि करिअर पण करायचंय. कारण का माहितीये का, आता तुम्हाला सांगतो, आता हा आपला प्रयोग आहे 6 तारखेला, बरोबर. मला आता हा प्रयोग जसं इथे येतोय मी तालमीला, त्या टायमिंगला मला बरं वाटतं, आणि घरी गेल्यानंतर असं थोड्या वेळ विचार करत बसली की अरे मी 7 तारखेला काय करणार आहे. हा सगळ्यांचा प्रश्न असतो, नाटक झाल्यानंतर मी काय करू. आणि आता नाटक जवळ आले ना, ते आहे की नाहीये मी जाणार आहे रंगमंचावर, त्या रंगमंचाची गुरु मस्ती लावणार आहे, हे करणार आहे, ते करणार आहे, मी लोकांना दाखवणार आहे की मी अभिनय कसा करू शकतो किंवा मी काय करू शकतो. आणि झालं 6 तारखेला, नंतर 7 तारखेला समोर काय आणि मी तर म्हणतो म्हणजे 6 तारीख असं म्हणत होतं. आता आम्ही पण इथं म्हणजे नवीन जे माझ्या बरोबर जे काय ह्या ग्रुपला कलाकार जॉईंट आहेत का, तर त्यांचं पण म्हणणं हेच आहे की अरे आली रे 6 तारीख, मग 7 तारखेला आपण काय करणार. म्हणजे
इथे जे आणि एक जिव्हाळा बनतो ना सगळ्या कलाकारांमध्ये, हो की मग अरे 6 तारखेनंतर आपण भेटणार नाहीये, भेटणार नाहीये. हा कसं करणार, कसं काय होणार, हा. त्या सगळ्या आठवणी मग त्या गोळ्या लागतात आपल्या मेंदूमध्ये. हो, हो. तो एक भाग आहेच. पण एक सांगतो मी तुला, 6 तारखेनंतर मग बाकीची 7 तारखेनंतरची बाकीची नाटकं जी आहेत हा. ती बघ. नाही, मी जातो, मी नाटकं बघायला जातो. आणि मला कामातून मी काम माझं म्हणजे सुट्टी कामाची झाली की मी मला जसा टाइम मिळतो तसं मी नाटक बघायला जातो. म्हणजे जसे स्पर्धेचे नाटक असतात असं नाही, आपण प्रत्येक नाटक बघितलं पाहिजे, प्रत्येक प्रश्नच दिग्दर्शकाला नाही. हो, काय पोचवायचं ते बघितलं पाहिजे, त्या कलाकारांनी काय पोचवलं ते बघितलं पाहिजे. कारण आपण बघू त्या टायमिंगला कुठेतरी आपण आलं तसं कॅरेक्टर, तर मला वाटलं की नाही ह्यांनी केलं, चांगलं केलं. हो. पण मला कुठेतरी वाटते की एक कुठेतरी मिसिंग पॉइंट होता त्या कलेत. हा. तर मी करताना तो मिसिंग पॉइंट काढून टाकेल, कारण मी बघितलंय समोर. आणि जोपर्यंत म्हणजे तुम्हाला कलाकार व्हायचं, तुम्हाला चांगला श्रोता होणं गरजेचं आहे, हा, आणि नंतर तुम्ही चांगले कलाकार होताय. प्रश्नच नाही. हो, तर माझं हे मत आहे, त्यामुळे मी प्रत्येक नाटक जाऊन मी बघतो. जसं आता तालमीमुळे थोडासा टाइम मिळत नाही, तर ठीक आहे, तालीम करायला हा, तालीम तर महत्वाची आहे, ते तर महत्वाचं आहे. आहेच. तर हे तर आहेच, बघणं म्हणजे करणं जितकं महत्वाचं आहे हा. तितकंच तितकंच, किंवा मी तर म्हणेन की त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचं आहे की बघणं. बघणं बरोबर आहे ते तुमचं. कारण की बघताना करताना आपल्याला कदाचित आपल्याला 1 कॅरेक्टर किंवा 2 कॅरेक्टर करायला मिळतील, हो पण बघताना आपण 10, 15, 20, 100 कॅरेक्टर बघत असतो आणि ते नकळत आपल्यामध्ये ते झिडपवत असतो आपण. हो. आणि मग ते कधी आपल्यातून बाहेर पडतात ते आपल्यालाही कळत कळत नाही. नाही. आणि तुम्हाला सांगू का, दिग्दर्शकाने पूर्ण आयुष्यात म्हणजे जेवढं शिकलाय तो तेवढं त्या नाटकात उतरवायचा प्रयत्न केलेला असतो. हा. आणि तुम्हाला 15 रुपये फक्त तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिकीट काढायचं, जास्त पण नाही, हो, 500 हो. नाही, 1000 नाही, 15 काहीच रुपये. नाही, हो. आणि 15 रुपयात तुम्हाला जर एवढी चांगली कला करते, कधी कधी कुठला प्रयोग असतो, काय होतो, तर ठीक आहे, वेळेचा वेळेचा. त्या दिवसाची हा. दिवसाचा प्रश्न येतो. हा. कारण की जसं असतं की सचिन तेंडुलकर हा. एका दिवशी 200 पण हा. मारतो आणि एका दिवशी झिरो होतो. हा, हे बरोबर आहे. कलाकारांचं होतं कलाकारांचं पण होतं. की तालमीत कधी मस्त एकदम छान एकदम एनर्जी लागले हो. पण त्या दिवशी मग काहीतरी बिनसलेलं असतं, हो, हो. की घरी काहीतरी झालेलं काहीतरी, असतं, येताना काहीतरी झालेलं असतं, हा, हा. किंवा आणखीन काही टेन्शन्स असतात. हो. त्याच्यामुळे एखाद्या दिवशी होतं काही गोष्टी. हो, तर ते होतं ना. पण ते झाल्यानंतर पण तुम्हाला जर वाटलं की म्हणजे आता काही लोकांचं असं आहे की अरे म्हणजे मी इव्हन म्हणजे मी असं आता बाकी पण कुणाला म्हणजे अप्रोच करतो नाही, अरे जाऊया स्पर्धेची नाटकं चालू आहे, हा. तर काही लोकांचं म्हणणं आहे की अरे चांगलं बघायला मिळतं. अरे तुम्ही व्यावसायिकला बघायला जाताना तिथे तुम्हाला त्याच लेवलचं बघायला मिळतं. आता कधी कधी एखादं नाटक फसतं. व्यावसायिक पण किती नाटकं फसलेली फसलेली आहेत. आहेत. म्हणजे एकदम बकवासची बकवास असतात हो. काही व्यावसायिक. पहिले 50 प्रयोग होईपर्यंत तुम्हाला ते म्हणजे असं काही ठिकाणी झालंय, 50 हो. प्रयोग होईपर्यंत त्यांना ते नाटकाचं म्हणजे कॅरेक्टर समजलं नाही, हे नाही, ते हा, नाही. हा. काही जणांना पहिल्या प्रयोगामध्ये समजतं, ते नाटक मोठं होतं, हा. आणि ती गोष्ट चांगली आहे. पण तुम्ही तुला म्हणजे आता तुला थांबवतो, पण हा. मी एक सांगतो, एक आठवण म्हणजे श्रीराम लागूंची. हा, हा, ते म्हणाले होते एका इंटरव्ह्यू मध्ये, त्यांना नटसम्राट मध्ये हा, ती जी मुलगी म्हणजे ते स्टेशनवर बसलेले असतात आणि हा. ती ट्रेन जाते, हा, ते 120 प्रयोग साधारणतः ते नुसते ते ट्रेन बदलत बोलतात. हा, हा, हा. पण ते 120 का 129 प्रयोगाला त्यांना ते डोक्यात आलं की ती ट्रेन नाही, तर ती त्यांची जी नात आहे हा, हा, हा. ती त्या ट्रेनच्या रूपात त्याला दिसते. आणि तेव्हा त्या नातीला आठवून ते म्हणतात की हा. ती गेली. हा, हा, तर हे त्यांना 130व्या प्रयोगाला समजलं. हा. तर श्रीराम लागूंना एवढ्या उशिरा समजू शकतं, तर आपण हा, ते बाकी तर बरोबर. आपण तर काही छोटं कारण तुम्ही मोठं. बघा ना, प्रत्येक तुम्ही नाटकात तुम्हाला कोणतेही कॅरेक्टर असो, मी म्हणत नाही लय मोठा असेल लहान असेल, प्रत्येक कॅरेक्टर, पण प्रत्येक कॅरेक्टर तुम्ही शब्दाला वेगवेगळ्या शब्दाला फक्त ट्रेस देऊन बघा, तुमचा त्याचा अर्थ बदलतो, त्याचा उच्चार बदलतो, त्याचा तुम्हाला म्हणजे सांगण्या दृष्टिकोन बदलतो. तो संदर्भच बदलून जातो. हा, आणि ती एक वेगळीच मजा आहे. म्हणजे तुम्ही बघा, तुम्ही स्क्रिप्ट वाचताय, नॉर्मली पहिल्यांदा वाचताय, आणि स्क्रिप्ट मध्ये असा असा रोल आहे, मी हा. हा आहे, मी तो आहे. पण ज्या टाइमिंगला तुम्ही वाचायला सुरुवात करता त्या टाइमिंगला कळत अरे ह्याला हे दुःख पण आहे रे, याच्यात हा खुश पण आहे रे, हा याच्यात लोकांना म्हणजे प्रेशराईज पण करतो, दाबण्याचा प्रयत्न पण करतोय. तर ते सगळं तुम्हाला म्हणजे लेखकाने लिहिलेलं असतं ना, ते तुम्हाला त्या अनुभवाला मिळतं, ते एकदम मस्त असतं नाटक. तर त्यासाठीच तर तालीम असते. हो. त्या कॅरेक्टर मधलं, नाहीतर म्हणजे कसं असतं, म्हणजे लेखकाने दिलंय, लिहिलंय पाठ, तर काय कधी काही लोक असतात की बघितलं की पाठ झालं, पण ते तसं नसतं ना. आपल्याला कॅरेक्टर उभं करायचं आहे, तर मग त्यासाठी ती तालीम असते की त्या
लाईन्स मधलं कॅरेक्टर शोधणं हा की नेमकं लेखकाला काय म्हणायचं काय आहे किंवा ते म्हणायचं. कॅरेक्टर नेमकं काय बोलतंय बरोबर. आणि ते आपल्याला रोज नवीन नवीन सापडत जातं त्याच्यामध्ये की अरे काल मी असं बोललो होतो पण ह्याचं असं नाहीये, हा तसं बोलायला पाहिजे होतं. हा ह्या गोष्टी सापडत जातात त्या ह्यासाठीच तालीम असते. आणि त्याच्यामुळे मी म्हणतो ना की मी स्वतः रोज तालीम करण्याच्या फेवरमध्ये आहे. हो हो म्हणजे जर नाटकाचं असेल तर 2 महिने तर 2 महिने रोज मी करतो. नाही तर काही काही लोक म्हणतात "अरे, रोज नाही करायची तालीम, हो बोरिंग कसं होऊ शकता तुम्ही. अहो, 2 मिनिटं मी तुम्हाला थांबवतो. हा. मी आता जे म्हणला का तो विषयाला, तुम्ही तुमचं शरीरसृष्टी व्यवस्थित राहावी म्हणून रोज व्यायाम करता. हा हा मग तुमचा अभिनय व्यवस्थित राहावा म्हणून तुम्ही रोज तालीम का करत नाही? प्रश्नच नाही. हो प्रश्नच नाही, ते व्हायलाच पाहिजे. आणि म्हटलं ना रोज त्याच्यामध्ये काही ना काही मिळतं, हा. म्हणजे तुम्हाला एक सांगतो एक आठवण म्हणजे आमचा एक प्रयोग होता. आमचा तुये मेरी किरण म्हणून एक नाटक होतं. हा आम्ही पहिला प्रयोग जून मध्ये केला. हा जून 2017ला सॉरी हा. 2017ला जून मध्ये केला पहिला प्रयोग. पहिल्या प्रयोगाला आमचे काही मित्र आले होते. हा. आणि नंतर आम्ही 8वा 9वा प्रयोग केला. हा त्या प्रयोगापर्यंत एवढे बदल झाले होते हा. त्या नाटकात, तर ते येऊन आम्हाला म्हणाले की अरे काय नाटक एकदम वेगळंच झालं, हा हा किती धमाल झालंय नाटक. हो, हो. म्हणजे बाकी छोट्या गोष्टी किती ऍड झाल्या आणि किती ते मजा येते आता. हो तर ही मजा असते आणि हा परिणाम असतो रोज तालीम रोज करण्याचा. तालीम करण्याचा. पण काही लोक आहेत जे आजपासून म्हणतात की रोज तालीम नाही करायची, हा, हा. बोर होतं किंवा ते रिपीट होतं किंवा मग त्यातली मजा निघून जाते. तर मला तर तसं वाटत नाही. बाकी कोणाचं काही मत असेल. नाहीये उलट म्हणजे रोज तालीम करणं खूप चांगलं आहे आणि करायलाच पाहिजे. कारण तुम्ही घरात बसून जर आहे तर तुम्ही काहीतरी करा ना, काहीतरी एक उचला आणि बाबा आठवा की नाही मला मी हा. ह्या नाटकात. आता माझं हे म्हणजे मी राज्य नाट्यसंस्थेमध्ये म्हणजे दुसरं नाटक आहे. म्हणजे गेल्या वर्षी मी केलेलं नांदेडला जाऊन केलेलं मी अच्छा, नाटक. तिकडे जाऊन केलं होतं. हा तर ते त्यांचं असं झालेलं आहे की 10 दिवस पहिले काहीतरी त्या आर्टिस्टने सांगितले की मला जमणार नाही हा. आणि 10व्या दिवशी प्रयोग आहे. तर त्यांचा मला कॉल आला आणि त्यात लीड रोल होता सगळ्यात हो, हो, हो. महत्वाचा. आणि मला कॉल आला की अरे असं असं आहे. मी म्हणलं सर 10 दिवस आहे. हा. आणि लीड आहे. हा आणि म्हणलं लीड रोल आहे सर. मला म्हणले तुझं पाठांतर कसं आहे. म्हणलं पाठांतराचं नाही म्हणलं मी म्हणजे करू शकतो, पाठांतराचा काहीच प्रॉब्लेम नाही. हाय तर मित्रांनो, आत्ताच आपण मोरया कला मंचाच्या ब्लॅक होल या नाटकाच्या तालमीच्या ठिकाणी जाऊन आलो आहोत. आपण त्यांची तालीम पाहिली, त्यांचं नाटक पाहिलं, त्यांच्या कलाकारांशी बोललो. सगळ्यांनी आपल्याला एक कळलं की ही संस्था किती जुनी आहे. 30 वर्षांपूर्वीची संस्था आहे. सातत्याने काही ना काही ही संस्था करते. मित्रांनो, प्रत्येक नाटक आहे ना काहीतरी सांगत असतं. प्रत्येक नाटककाराला काहीतरी सांगायचं असतं, काहीतरी आपले विचार मांडायचे असतात. आणि ह्या राज्यनाट्य स्पर्धेचा हाच एक मोठा प्लस पॉईंट म्हणता येईल की ह्या नाटकांना फक्त मनोरंजन नाही द्यायचं प्रेक्षकांना, तर समाजात जे काही घडते समाजाचा आरसा दाखवण्याचं काम ही नाटकं करतात. तसंच काहीसं हे नाटकसुद्धा आहे. आपल्याला मनोरंजनाबरोबरच विचार करायलाही भाग पाडणारं नाटक आहे. तर मुळामध्ये ना ह्या कलाकारांची ही जाणीव अजून शिल्लक आहे की मी समाजाचं काहीतरी देणं लागतो, मला समाजाला काहीतरी द्यायचं आहे. माझ्याकडे एक माध्यम आहे हे नाटकाचं की ज्यातून मी समाज बदलू शकतो किंवा बदलण्याचा प्रयत्न करू शकतो किंवा काहीतरी एक विचार देऊ शकतो समाजाला. तर असंच काहीचं आहे हे नाटकसुद्धा. तेव्हा माझी खूप विनंती आहे की तुम्ही हे नाटक आणि ह्या राज्यनाट्य स्पर्धेची प्रत्येक नाटकं तुम्ही बघाच. तर ब्लॅक होल या नाटकाला सुद्धा तुम्ही हजेरी लावा, उपस्थित राहा, बघा हे नाटक, अनुभव घ्या या नाटकाचा. तर कधी 6 डिसेंबर 2025 रोजी संध्याकाळी ठीक 7 वाजता साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे. तर मग या भेटूया. तोपर्यंत बाय बाय.